नमस्कार मंडळी, चला तर करूया आपण शाकाहारी पांढरा रस्सा। त्यासाठी इथे मी काय घेतले, मोड आलेले मसूर पाहिजेत बघा आपल्याला, एक नारळ, खडा मसाला, मिरच्या, परत काजू, एवढे सगळं लागणार आहे साहित्य बघा। पहिल्यांदा आपण मोड आलेले मसूर पाण्यात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा। तुम्ही केवढा रस्सा करणार तेवढं तुम्ही मोड आलेले मसूर घ्यायचे। मोड मात्र चांगले आले पाहिजेत आपल्या मसूरला बघा। 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। जेवढा मसूर घेणार त्याच्या डबल तिबल पाणी घालायचंय बघा। इथं मी पाणी घेतलंय डबल तिबल, अर्धा असेल ते भरून घ्यायचं पातेलं आणि 10 ते 15 मिनिटं शिजायला पाहिजे बघा चांगलं, पूर्ण अर्क निघालंय। आणि आपला खडा मसाला ह्यातच टाकायचा आहे, कारण की खडा मसाला ह्यात टाकला की अर्क सगळा खडा मसाल्यातला ह्या पाण्यात उतरतोय। आपण जसा करतोय कसं रेग्युलर पांढरा रस्सा मटणाच्या ह्याचा तेलात टाकतोय, तसं न करता आपल्याला पाण्यात टाकायचं आहे बघा। इथं खळा उकळी आलं की आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। आता इथं चांगलं गाळून घ्यायचं आहे आणि आता हे गाळून काढलेलं मसूर आपण वाया ठेवायचं नाही हा, याचं पण उसळ करून खावा, खूप छान लागते। आम्ही करून खाले, तुम्ही पण करून खावा बघा। आता फोडणीसाठी तूप घाला 2-3 चमचे, तूप घातलेलं आहे आणि 2च इथे मिरच्या टाकायच्या आहेत बघा। मी 2च मिरच्या टाकलेल्या आहेत, बाकीचं काही घालणार नाहीये, 2च मिरच्या टाकलेल्या आहेत बघा मी इथं। आणि आता हे मसूरचा अर्क काढलेला शिजवून तो घाला। कडकडी झाला की नारळाचं दूध घाला बघा। हलवत राहायचं, नारळाचं दूध घातल्यावर चांगलं हलवायचं आहे, कारण फुटू द्यायचं नाही आपल्याला, उकळी येऊ द्यायची नाही। आणि साधं दूध 1 वाटी घालायचं आहे आपल्याला, कसलं साधं दूध आपलं रेग्युलरचं। इथं 1 वाटी घातलेलं आहे। पहिला मसूरचा अर्क, नारळाचं दूध, साधं दूध, आता हे काजूचं दूध जरा घालायचं 1 वाटी आणि चांगलं हलवत राहायचं आहे बघा, कारण की आपल्याला उकळी येऊ द्यायची नाहीये। उकळी आली की आपला रस्सा फुटतोय। मीठ शेवट घाला आणि 10 मिनिटं गॅसवर ठेवा, जास्त काही ठेवू नका बघा। मीठ चवीनुसार मीठ घाला। इथं आहे ना साधी सोपी रेसिपी। कशी वाटली रेसिपी बघा। चला चला जरा भरभर सबस्क्राईब करत जावा मंडळी। हलवतच राहायचं आहे, जोपर्यंत गॅसवर आहे तोपर्यंत हलवत राहा।